नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. तर आपले राजे आता निघालेले आहेत आपल्या एका नवीन ठिकाणी, म्हणजेच आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणून आता राजे निघालेले आहेत ते भांडूप या ठिकाणी जायला, म्हणजेच साईराधा कॉम्प्लेक्स या ठिकाणी आता ते पोचतीलच. आणि त्या ठिकाणी आपल्या मोठे पप्पा यांच्या घरी ते जाणार आहेत. आणि त्या ठिकाणी ते ज्यांचे मोठे पप्पा आहेत ते कोस्टल राईडकरिता एका दौऱ्यावर गेले होते त्यांच्या मित्रपरिवारासोबत. आणि त्या कोस्टल राईडमध्ये ते एका ठिकाणी म्हणजेच आपल्या श्री महालक्ष्मी मातेच्या दरबारामध्येच म्हणजेच कोल्हापूर या ठिकाणी ते गेले होते. त्या ठिकाणून एक या राजेंनी त्यांच्या स्वतःसाठी एक वस्तू मागवलेली आहे. ती वस्तू घेण्याकरता ते त्या ठिकाणी आता चाललेले आहेत. चला तर मग आता आपण जाऊया भांडूप या ठिकाणी. असा काहीसा हा विटी परिसर आहे. आणि हे समोर जे बघत आहात ते आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर आता भुयारी द्वार क्रमांक 3मधून आपण एंटर करणार आहोत, ते म्हणजे CST स्टेशनला. चला तर मग जाऊया. ती सोपी आहे आणि या ठिकाणाहून आपण सरळ स्ट्रेट गेलो तर आता आपण जाणार आहोत CST स्टेशन या ठिकाणी. त्या ठिकाणी आपण AC लोकल जी आहे ती पकडणार आहोत आणि पुढील प्रवासाकरता रवाना होणार आहोत. आताच आपल्या या राजेंनी भांडूपला जाण्याकरता ठाणे AC फास्ट ही लोकल पकडलेली आहे. आणि थोड्याच वेळात आपण भांडूप या ठिकाणी म्हणजे 6:45 वाजेपर्यंत आपण भांडूप या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे साईराधा कॉम्प्लेक्स या ठिकाणी रवाना होणार आहोत. चला तर मग आता आपण AC लोकलचा आनंद घेऊन प्रवास सुखरूप करूया. आता आपण या AC लोकलमधून उतरलेलो आहोत आणि आता आपण भांडूप वेस्ट या ठिकाणी रवाना. आपण ऑटोमध्ये बसलेलो आहोत आणि हा जो परिसर आहे तो म्हणजेच MG रोड, त्याला बोलतात MG रोड. त्या MG रोडच्या माध्यमातून आपण सरळ जर गेलात तर मुलुंड आणि ठाणे याकरिता आपण जाऊ शकता. आणि ह्या लेननी जर गेलात तर घाटकोपर हायवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, कुर्ला, मानकोट या ठिकाणी आपण जाऊ शकता. असा काहीसा हा साईराधा कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे. आणि ह्याच साईराधा कॉम्प्लेक्सच्या B विंगमध्ये आता आपल्याला जायचं. आता आपण आलेलो साईराधा कॉम्प्लेक्स येथे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि या डिझायर कारमधून आपण अंधेरी वेस्ट या ठिकाणी जाणार आहोत. चला तर मग आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण मित्रांनो JVLR या रस्त्याला लागलेलो आहोत, जो की पवई या ठिकाणाहून चालू होऊन पुढे जोगेश्वरी या ठिकाणी संपन्न होतो. आणि आपण त्या रोडला आता पवई या शहरामध्ये IIT पवई या रोडच्या दिशेने आपण आता चाललेलो आहोत. आणि पुढील 1 तासामध्ये आपण अंधेरी रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्यानंतर आपण पुढील प्रवास आपल्या भारतीय रेल्वे म्हणजेच पश्चिम रेल्वेच्या लोकांनी आपल्या निवासस्थानी करणार आहोत. तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आपल्या मायानगरीत म्हणजेच आपल्या नालासोपारा नगरीमध्ये आगमन केलेले आहे. आणि ही जी ट्रेन आहे या ट्रेनने आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि थोडीफार ही ट्रेन लेट चालली होती, त्यामुळे थोडा लेट झालेला आहे. आता आपण पुढील प्रवासाकरिता निघूया म्हणजे आपलं निवास. तर मित्रांनो, आत्ताच आपण नालासोपारा शहरातील नालासोपारा स्टेशन या ठिकाणाहून आपली पुढचा प्रवास जो आहे तो चालू केलेला आहे. आणि आपण आपल्या नेहमीच्या ऑटोमधून आता पुढील प्रवासाकरिता म्हणजे आपल्या निवासस्थान असलेल्या संकेश्वर नगर या ठिकाणी जाणार आहोत. तर थोड्याच वेळात म्हणजे पुढच्या 10 मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत. आणि आपण आपले जर ब्लॉग आपल्याला आवडत असतील, धन्यवाद, थँक्यू.